Hello student, today we are going to start mathematics paper first trigonometric functions. We are familiar with algebraic equations. In this chapter we will learn how to solve trigonometric equations. Algebraic equations आपण ह्या आधी 10th स्टँडर्डपर्यंत पाहिलेले आहेत. x plus y is equal to 9, 3x plus 2y is equal to 5 अशा प्रकारचे. तशाच प्रकारचे आता आपण आज पाहणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स अँड देअर प्रिन्सिपल सोल्युशन्स, जनरल सोल्युशन्स. तर या ठिकाणी जनरल सोल्युशन्स जे आहेत ते जनरल सोल्युशन्स आपल्याला डिलीट केलेले आहेत. देअर प्रॉपर्टीज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल in integral calculus. We know that trigonometric functions plays an important role in integral calculus. Trigonometric equation and their solution. First point. The trigonometric equation definition: an equation involving trigonometric function is called trigonometric equation. असं इक्वेशन की ज्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एक असते किंवा अनेक असतात तर त्याला आपण म्हणतो ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. साइन थिटा इज इक्वल टू 1/2, टॅन थिटा इज इक्वल टू 2, कॉस 3 थिटा इज इक्वल टू कॉस 5 थिटा आर ऑल ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. तर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये हे साइन थिटा, टॅन थिटा, कॉस 3 थिटा, कॉस 5 थिटा हे काय आहेत? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्स इज इक्वल टू ए साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा इज ऑल्सो ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. तर ह्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमधले हे थिटा हे आहे व्हेरिएबल आहे. थिटा, 3 थिटा, ओमेगा टी प्लस अल्फा हे काय आहेत? व्हेरिएबल्स आहेत त्याच्यातले, म्हणजे त्याच्या व्हॅल्यू आपल्याला काय करावे लागतात? फाइंड आउट करावे लागतात. सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. A value of a variable in a trigonometric equation which satisfies the equation is called solution of the trigonometric equation. A value of a variable in a trigonometric equation म्हणजे या ठिकाणी ह्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमध्ये हा जो काही थिटा आहे हा व्हेरिएबल आहे. त्याची व्हॅल्यू जी काय असते ती म्हणजे त्या इक्वेशनचं सोल्युशन. व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल म्हणजे ती सॅटिस्फाय करते म्हणजे काय करते तर ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर LHS इज इक्वल टू RHS आपल्याला मिळते. व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल इन अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन विच सॅटिस्फाईज द इक्वेशन इज कॉल्ड सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कॅन हॅव मोर दॅन वन सोल्युशन्स. म्हणजे एकापेक्षा जास्त सोल्युशन्स त्याच्यापासून आपल्याला मिळू शकतात. For example, theta is equal to pi/6 satisfies the equation sin theta is equal to 1/2. Sin theta is equal to 1/2. This is the trigonometric equation. जर आपण या ठिकाणी थिटाच्या ठिकाणी pi/6 सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला आन्सर 1/2 मिळणार आहे. म्हणजेच थिटा इज इक्वल टू pi/6 इज therefore the pi/6 is the solution of the trigonometric equation. तर pi/6 हा अँगल रॅडियनमध्ये दिलेला आहे. तर पायची व्हॅल्यू असते 180 डिग्री. 180 डिवायडेड बाय 6 येईल 30 डिग्री. 30 डिग्री येणार साईन 30 डिग्री. वी नो दॅट साईन 30 डिग्री इज 1/2. देअरफोर pi/6 इज द सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. साईन थिटा इज इक्वल टू 1/2. तशाच प्रकारचं सेकंड एक्झाम्पल आहे. pi/4 इज अ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2. ओके. आता आपल्याला माहिती आहे की साईन pi/4 मीन्स व्हॉट? pi/4 मीन्स 45 डिग्री. साईन 45 डिग्री पण 1/√2 असतो आणि कॉस 45 डिग्री पण 1/√2 असतो. मग या ठिकाणी दिलेले इक्वेशन आहे कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2. जर आपण या ठिकाणी थिटाच्या ठिकाणी pi/4 जर आपण सबस्टिट्यूट केलं तर pi/4 सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला मिळेल 1/√2. म्हणजेच आपल्याला LHS इज इक्वल टू RHS मिळणार आहे. म्हणजेच द व्हॅल्यू ऑफ द थिटा इज इक्वल टू pi/4 इज सॅटिस्फाईज दिस इक्वेशन कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2. देअरफोर pi/4 इज द सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2. सिमिलरली आपल्याला या ठिकाणी मागे सांगितलेलं आहे पहा की ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कॅन हॅव मोर दॅन वन सोल्युशन.
मग या ठिकाणी आपण अजून एक तशा प्रकारचे एक्झाम्पल बघणार आहोत की कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2 ह्याचं थिटा इज इक्वल टू π/4 हे एक सोल्युशन आहे. त्याचप्रकारे 7 π/4 इज ऑल्सो अ सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. जर आपण बघितलं सॉल्व करून तर आपल्या लक्षात येईल की थिटाच्या ठिकाणी जर 7 π/4 सबस्टिट्यूट केलं तरी देखील आन्सर काय येते आपल्याला 1/√2. हे कसं काय तर बिकॉज ऑफ पिरियॉडिसिटी ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मे हॅव इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स. तर पिरियॉडिसिटी ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हा पार्ट 11th झालेला आहे. तर त्या पिरियॉडिसिटी या टर्मवरून आपण त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स मे हॅव इन्फायनाईट नंबर ऑफ सोल्युशन्स हे सांगू शकतो किंवा फाइंड आउट करू शकतो. या ठिकाणी येते प्रिन्सिपल सोल्युशन्स. A solution alpha of a trigonometric equation is called a principal solution if alpha is greater than or equal to 0 and strictly less than 2π. तर solution alpha of a trigonometric equationच्या अल्फा या सोल्युशनला प्रिन्सिपल सोल्युशन आपण केव्हा म्हणणार ज्या वेळेला तो अल्फा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल आणि स्ट्रिक्टली लेस दॅन 2π असेल त्याच वेळेला फक्त आपण त्याला म्हणू शकतो. ही कंडिशन महत्त्वाची आहे. त्याला आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणणार. तर जे काय हा इंटरवल आहे तो आपण अशा प्रकारे देखील लिहू शकतो. क्लोज्ड इंटरवल 0, 2π राऊंड ब्रॅकेट. ओके. या ठिकाणी π/6 अँड 5π/6 आर द प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन साइन थिटा इज इक्वल टू 1/2. म्हणजेच हा π/6 आणि 5π/6 हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. जे ग्रेटर दॅन 0 आहे आणि स्ट्रिक्टली लेस दॅन 2π आहे. म्हणून ते काय आहेत त्याचे प्रिन्सिपल सोल्युशन्स आहेत. नंतर नेक्स्ट नोट दॅट 13π/6 इज द सोल्युशन बट नॉट अ प्रिन्सिपल सोल्युशन. 13π/6 हा या इंटरवलमध्ये बसत नाही. इज नॉट अ प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थिटा इज इक्वल टू 1/2. तर त्याचं सोल्युशन आहे. म्हणजे जर आपण ही व्हॅल्यू थिटाच्या ठिकाणी सबस्टिट्यूट केली तर आपल्याला 1/2 मिळेल. म्हणून थिटा इज इक्वल टू 13π/6 इज द सोल्युशन बट नॉट अ प्रिन्सिपल सोल्युशन बिकॉज 13π/6 डज नॉट बिलॉंग्स टू द क्लोज्ड इंटरवल 0 to 2π राऊंड इंटरवल. अशा इंटरवलमध्ये काय येत नाही. हा 13π/6 येत नाही. म्हणून 13π/6 इज अ solution but not a principal solution of cos theta is equal to 1/2. Next, 0 is the principal solution of equation sin theta is equal to 0. Sin theta is equal to 0. Sin 0, we know that sin 0 is a 0. Therefore, theta is equal to 0 is the principal solution because alpha is equal to 0 आला ना. त्यामुळं तो काय येणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन येणार आहे. बट 2π इज नॉट अ प्रिन्सिपल सोल्युशन. पण साईन 360 डिग्री देखील 0 येतो. म्हणजे साईन 2π देखील 0 येतो. म्हणजे 2π इज अ सोल्युशन बट नॉट अ प्रिन्सिपल सोल्युशन बिकॉज तो मग जो थिटा आहे जो काही 2π आलेला आहे तो स्ट्रिक्टली लेस दॅन 2π येत नाही. त्यामुळं विच इज नॉट अ प्रिन्सिपल सोल्युशन. ओके. नेक्स्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कॉस थिटा इज इक्वल टू -1 हॅज ओनली वन प्रिन्सिपल सोल्युशन थिटा इज इक्वल टू π इज द ओनली प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. Trigonometric equation cos theta is equal to -1 has only one principal solution theta is equal to π. म्हणजे थिटाची व्हॅल्यू पाय सबस्टिट्यूट केली तर आणि तरच cos theta is equal to -1 मिळतो. म्हणून ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन cos theta is equal to -1 has only one principal solution theta is equal to π is the only one principal solution of this equation. Understand? तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन अँड देअर सोल्युशन्स. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स कशाला म्हणतात पाहिलं. सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन पाहिलेलं आहे. आणि सोल्युशन मिळतात मोर दॅन वन सोल्युशन मिळते. पण प्रिन्सिपल सोल्युशन कशाला म्हणतात हे देखील आपण पाहिलेलं आहे. तर याच्यावरची काही 2 एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. Find the principal solutions of sin theta is equal to 1/√2. यासाठी आपल्याला जो 10th झालेला चार्ट आहे
म्हणजे थिटाच्या व्हॅल्यूज आणि साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेकच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. थिटा 30 डिग्री 60 डिग्री 45 डिग्री